रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार। तर आजचा ब्लॉग आहे आता आमचं आवरलेलं आहे। मेथीची भाजी आणि शेवयाचा उपमा केलेला आहे। हे बघा, शेवया उकडत आहे, मेथीची भाजी निवडत आहे। कालच आणली ना, मग निवडायला सवडच नाही भेटली, त्याच्यामुळे आता निवडत आहे। आता लाईट गेलेली आहे आणि सगळीकडे म्हणजे असं आभाळ आल्यासारखं झालेलं आहे। हे पडदे उघडत नाहीत ना। ही मुलाची रूम आहे, छानपैकी असं ठेवलेलं आहे तिने। इकडे टॉयलेट आणि बाथरूम आहे, बेसिंग आहे आणि बाहेर अशी गॅलरी आहे मस्तपैकी। आणि त्याच्यात झाडाच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत, बरेच झाडं आहेत पहा। त्यातनं मस्तपैकी कुंड्याची झाडं आलेले आहेत। हा मोगरा आहे, इकडे कढीपत्ता आहे, अजून तुळस आहे, नवीन नवीन झाडं आहेत। ते शुगर पी म्हणतात, ते पण झाडं आहे। आणि हे पण झाड आहे, हे काही शोचं। आणि इकडे मनी प्लॅन्ट आलेला आहे बाजूला। इथं आम्ही थोडंसं गबाळ पण ठेवलेलं आहे, काही टाकायचं आहे। गाडी आली की टाकून देऊ, मोठी गाडी आली की। आता लाईट गेली, आता कधी येते काही सांगता येत नाही दुपारपर्यंत। तुमचं वातावरण एकदम ढगाळ झालेलं आहे, पाऊस येतो का काय। आणि हे मुलांनी लिहून ठेवलेलं आहे, म्हणजे हे वाचलं तर आपण दत्ताचं पारायण केल्यासारखं होतं, म्हणजे दत्ताचा वाचल्यासारखं होतं। आणि हे स्वामींचा फोटो आहे इकडे ठेवलेला, इथे रोज स्वामींची पूजा केली जाते। याच्यापेक्षाही मोठा फोटो होता, पण तो त्यांनी दुसऱ्याला दिला। आणि हा फोटो आहे आता। आणि घरात पीजे देवघर असा मी कोपऱ्याला ठेवलेला आहे। अजून तर काही गरम होतंय, गार पाण्याने आंघोळ केली तरी जमते। दारात रांगोळी बिंगोळी काढलेली आहे मस्त अशी। मी आपल्या मनानेच रांगोळ्या काढते। खाली जायला जिना आहे, उद्या तुम्हाला मी खालचं दाखवेन। हे आता खराब होत चाललेली आहे ही बिल्डिंग, म्हणजे आता कलर द्यावा लागेल। अजून झाडलोट करायची, आभाळाने फार नको होतं, अंग भरून येतं फार। आणि माझा दुसरा चहा झाल्याशिवाय तर मी कोणतेही काम करीत नाही। दुसरा चहा होतो माझा आणि मग मी बाकीचं झाडलोटीचं काम करते। हे कोणतं मीठ आणलेलं आहे, ते जाड आहे जरा, आहे ना? आणलं ना, टाटाचं आहे ना, पण टाटाचं मीठ वापरतो, पण हे जाड मीठ आहे जरा, त्याच्यामुळे भाजी थोडी खारट होते। लाईट यावी बाई आता, पाठीमागं मस्त असं झाड आहे, वारं येतं, लाईट नसली की बोरच होतो। खिडकी आहे, इकडं खिडकी, इकडं खिडकी आहे। रांगोळीच्या तयाऱ्या चालू आहे। बाकी काय मग, काय तुमचं कसं चाललंय, तुमचं काय रुटीन आहे? आपलं आपली गरज आपलं। मस्तपैकी आपलं बसायचं आरामशीर, झाडून झुडून काढायचं, थोडंफार काम करायचं आणि
देवपूजा हे करायचं, एवढंच काम करते मी. देवपूजा करते, झाडून झडून घेते. म्हणजे एक हॉल आणि एक किचन आणि आमची रूम एवढंच झाडते. बाकी काही करीत नाही मी जास्त. आणि रमशीर आपली बसते. काही काम नाही सध्या ना. आता सांभाळायचं काम आल्यावर करायचे मग काम. अशा गाड्या जातात, तिथून आवाज येतो आणि वातावरण असं तुम्हाला दाखवते कसं ढगाळ आणि हे झालेलं आहे. तुमच्याकडे कसं वातावरण आहे का? इथं शिरूरमध्ये असंच वातावरण आहे सध्या. थोडा पाऊस येतो आणि दिवसभर लाईट जाते, बाकी काही नाही होत. दिवसभर लाईट नसते, मग कधी कधी दुपारपर्यंत लाईट जाते. बाय बाय, टाटा. आजचा आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.